लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो एक मोठा निर्णय झालेला आहे। मंत्रिमंडळाचा एक मोठा निर्णय झालेला आहे। थोड्याच वेळापूर्वी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पुन्हा एकदा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय। जर तुम्हाला पैसे आले असतील, 7वा हप्ता आला असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। आणि ज्या ताईंना 7वा हप्ता भेटला नसेल त्यांनी देखील त्यांचं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय आणि जिल्हा सांगायचा आहे। कारण की लक्षात घ्या, एक मोठा निर्णय समोर आलेला आहे। काय निर्णय झालाय, कशा स्वरूपात सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोठा निर्णय झालेला आहे। ज्या लाडक्या ताई या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यांना पुन्हा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। 7वा टप्पा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, ज्या ताईंना पैसे आलेले आहेत त्या 3-4 दिवसामध्ये त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आहे। पण ज्या ताईंना पैसे आले नव्हते त्यांना देखील आता खुशखबर आली आहे। मोठा निर्णय झालेला आहे। 31 जानेवारी लक्षात घ्या, 31 जानेवारी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। पुन्हा पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटायला सुरुवात देखील झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला पैसे अजून पण आले नाहीत, 1 रुपया पण आला नाही, त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। खूप मोठी महत्वाची बातमी, खूप महत्वाची तुम्हाला गोष्ट मी सांगणार। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत हप्ता आला आहे का नाही। ज्यांना ज्यांना आला असेल त्यांनी पण सांगायचंय, कारण की पुढचा 8वा हप्ता याचं देखील आता पुढे स्टेटमेंट आलेलं आहे। मोठा निर्णय झालेला आहे। कोणत्या ताईला 8वा टप्पा भेटणार आहे त्याचा देखील आता या ठिकाणी अपडेट आलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती रुपये आले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 7वा हप्ता मिळाला नाही अशा ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ज्यांना आतापर्यंत 10,500 रुपये म्हणजे पूर्ण 7 टप्पे भेटलेले आहेत अशा ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईंना अजून एकही हप्ता मिळाला नाही, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाहीये, त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। ज्या ताईंना एक पण हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडकी बहीण योजना बऱ्याच ताईंचे मला मेसेज आलेले आहेत। सर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की बाबा स्वाती फुलारे यांचा एक मेसेज आलाय, पैसे आलेले नाहीत, मला जानेवारीचा नाही आलेला, ऑगस्ट महिन्यामध्ये 4,500 रुपये आले होते सांगली जिल्ह्यामध्ये आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता 2024 ला, त्यांच्या चांगला आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आम्हाला पैसे जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाहीत। लक्षात घ्या, त्यांना 4,500 रुपये अगोदर भेटले होते। ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला होता, त्यांना पहिल्या 2-3 महिन्याचे पैसे भेटले, पण नंतर पुढे पैसे भेटलेले नाहीत। कारण विचारलेलं आहे, त्याच्यासाठी एक मोठा निर्णय झालेला आहे। बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जर तुम्ही या ठिकाणी इन्कम टॅक्स मध्ये बसत असाल, जर तुमचं या ठिकाणी तुमच्या समोर संजय गांधी योजना, निराधार योजना असेल किंवा इतर कोणती योजना तुम्ही भाग घेत असाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। लक्षात घ्या, जर तुमच्या पुढे अगोदरच मी सांगितलं होतं संजय गांधी योजनेच्या पुढे जर यस आला असेल तर त्या ताईंना त्याची चौकशी केली जाणार आहे, त्यांची या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे की त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे। जर इतर योजना 1,500 रुपयापर्यंत तुम्हाला जर पैसे भेटत असतील तर तुम्हाला पुढे पैसे भेटणार नाहीत। आता लक्षात घ्या, ह्या ताई म्हणत असतील की सर मला मग 4,500 रुपये कसे भेटले होते। लक्षात घ्या, ज्यावेळेस ऑगस्ट महिना चालू होता, सप्टेंबर महिना चालू होता, त्यावेळेस डायरेक्ट या ठिकाणी अप्रुव्हल होतं आणि डायरेक्ट तुम्हाला पहिले 2-3 हप्ते पाठवून दिले होते। लक्षात घ्या, त्यावेळेस पडताळणी झाली नव्हती। संजय गांधी योजनेची डायरेक्ट माहिती कधीपासून यायला सुरुवात झाली आहे, ती म्हणजे डिसेंबर महिन्यापासून। डिसेंबर महिन्याच्या लिस्ट मध्ये हे संजय गांधी योजनेचं काय झालेलं आहे, नवीन या ठिकाणी अपडेट आलेलं आहे। त्याच्यामुळे ज्या अगोदर ताईंनी फॉर्म भरले होते त्यांना अगोदर पैसे पण येऊन गेले होते, पण ज्या ताईंनी फॉर्म भरल्यानंतर संजय गांधी मध्ये सापडलेले आहेत त्यांना आता पैसे या ठिकाणी कट होणार आहेत किंवा त्यांना पुढे पैसे भेटणार नाहीत। आता बराच ताईंचा असा गैरसमज झालाय की सर आमचे मग पैसे परत घेणार का सरकार, आम्ही बाबा संजय गांधी योजनेला बसलो होतो, आम्हाला लाडक्या बहिणीचे पण पैसे भेटले, मग आमचे पैसे कट होणार का, आमचे पैसे परत घेतले जाणार का। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, याच्यासाठी एक मोठा निर्णय झालाय
आता सगळ्यात मोठा निर्णय काय झालाय, तुमचे आतापर्यंत जे पैसे तुम्ही आले, तुम्हाला लाडक्या बहिणीचे आतापर्यंत जे पैसे आलेत, सरकार तुमचे पैसे परत घेणार नाही. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, आजचा हा मोठा निर्णय त्यांनी सांगितलंय स्पष्ट शब्दात की आम्ही कोणत्याच ताईचे परत पैसे घेणार नाहीत. ज्या ताईंना कुणाला स्वतःहून जर योजनेमधून बाहेर पडायचं असेल किंवा ज्या ताई अशा असतील त्या इतर योजनेचा फायदा घेत असतील किंवा ज्या ताई सरकारी नोकरदारमध्ये कुणी असेल ज्यांचं इन्कम जास्त असेल, त्यांनी स्वतः या ठिकाणी आपला फॉर्म परत घेतला जाऊ शकतो किंवा त्या ताई परत आपला फॉर्म घेऊ शकतात परत. पण ज्यांनी कोणी फॉर्म परत घेतले नसतील, ज्यांचं या ठिकाणी सापडलं असेल नाव, त्यांना पुढचा हप्ता भेटणार नाही. पण असं नाहीये की त्यांचे आलेले अकाउंटचे पैसे परत घेतले जाणार आहेत. एकदम कोणी जर अफवा पसरत असेल किंवा सरकार आपले पैसे परत घेतंय तर अफवावर विश्वास ठेवू नका. हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज एकदम महत्वाचे अपडेट सांगत असतो, दररोज छान छान गोष्टी सांगत असतो. त्याच्यामुळे ताईंनो, हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जे सत्य असतात, ज्या गोष्टी खऱ्या असतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. फेक गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. लाडक्या ताईंनो, एक मोठा निर्णय समोर आलेला आहे. तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. जर तुम्हाला स्वतःहून वाटत असेल लाडक्या बहिणीतून बाहेर पडायचं तर तुम्ही बाहेर पडू शकतात, पण मागचे पैसे तुमचे परत घेतले जाणार नाहीत. आजचा हा मोठा निर्णय समोर आलेला आहे. एक गुड न्यूज म्हणलं तरी चालेल की बाबा ज्या लाडक्या ताई आहेत की ज्या बाहेर पडायचं म्हणतात, लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडायच्यात, त्या ताईंना या ठिकाणी गुड न्यूज आहे की त्यांचे मागचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तुम्हाला जे पुढचे हप्ते भेटणार आहेत ते हप्ते या ठिकाणी भेटणार नाहीत. लक्षात घ्या, ही योजना गरीब ताईंसाठी आहे, गरीब महिलांसाठी आहे, गरीब बहिणींसाठी आहे. त्याच्यामुळे गरीब बहिणींवर या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ज्यांचं रेशन कार्डवर नाव आहे, पिवळं असून द्या, केशरी असून द्या, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्या 100% त्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काही होऊन द्या, त्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार आणि सरकार हे पैसे देत राहणार. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. लाडक्या ताईंनो, बघा हा निर्णय तुम्हाला आवडलाय का? लाडकी बहीण योजना चालू ठेवायची का बंद होऊन द्यायची? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर लाडकी बहीण तुम्हाला वाटत असेल की चालू राहावी तर पट 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 लाईक करायचं आहे सर्वांनी. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत. या लाडक्या दादांनी बघा तुम्हाला एक छोटा निर्णय, छोटी माहिती सांगितली, पण ही छोटी माहिती एकदम मोठ्या स्वरूपाचा हा निर्णय झालेला आहे. तर ही तुम्हाला खूप सोप्या भाषेत मी करून सांगितलंय. छोटी माहिती का सांगतोय? कारण खूप सोप्या भाषेत करून सांगितलंय की बाबा लाडक्या ताईंनो, तुमचे परत पैसे घेतले जाणार नाहीत. जरी तुम्ही फॉर्म परत घेतला, टेन्शन घेऊ नका. चला लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्ही बघित असेल की बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे भेटले. 2,35,36 लाख ताईपर्यंत पैसे पोहोचलेले आहेत. 2,36 लाखापर्यंत 7वा टप्पा पोहोचलेला आहे. ज्या ताईंना अजून पैसे भेटले नसतील, काळजी करू नका ताईंनो. 31 जानेवारी पर्यंत तुम्हाला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. 100% 31 जानेवारी पर्यंत पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काळ्या दगडावरली पांढरी रेषे, टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. डायरेक्ट 31 जानेवारी पर्यंत तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत. दररोज तुम्हाला 31 जानेवारी पर्यंत दररोज काय ताईंना पैसे येत राहणार. त्याच्यामुळे असं समजू नका की हा वाटपाचा कार्यक्रम संपला की काय. 100% सांगतो, वाटपाचा कार्यक्रम संपलेला नाहीये. 7वा हप्ता जो आहे, 7वा टप्पा जो आहे, 31 जानेवारी पर्यंत चालणार आहे. 2,41,00,000 ताईपर्यंत पैसे पोहोचणार आहेत. आतापर्यंत बरेच ताईपर्यंत पैसे पोहोचलेत, काही ताई राहिले आहेत. कारण की बघितलं असेल तुम्ही, बऱ्याच ताईंचे असे मेसेज आलेत की सर आम्हाला अजून पैसे आले नाहीत. तर ताईंनो, काळजी करू नका. 31 जानेवारी पर्यंत वाट बघायची. 31 जानेवारी पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. खूप छान माहिती सांगितली. सर्वांनी लाईक करायचंय, शेअर करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.